प्रत्येक गृहिणीचा एकच प्रश्न असतो आणि एकच तक्रार असते की माझे मुलं ना ऐकतच नाहीत, काय करायला. इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. प्रत्येक गृहिणीचा एकच प्रश्न असतो आणि एकच तक्रार असते की माझे मुलं ना ऐकतच नाहीत, काय करायला पाहिजे. तुमचा पण प्रश्न आहे ना, तुमची मुलं अभ्यास करत नाही, तुमचं ऐकत नाहीत, खूप गोंधळ घालतात, कोणत्याच गोष्टी तुमचं ऐकत नाहीत, उलट उत्तर देतात. हो, आणि प्रचंड त्यांना राग झालेला आहे. थोडं काही बोललं की लगेच रागाला जातात. आहे ना असे? तुमचे मुलं सुद्धा असे आहेत, राईट? तुम्हाला त्याचा खूप त्रास होतोय आणि पेपरमध्ये अक्षरशः त्यांना कमी मार्क मिळत आहेत आणि याचं त्यांना काहीच वाटत नाहीये. ठीक आहे, आपणच टेन्शन घेत आहोत, आपणच गोष्टींचा विचार करत आहोत की मुलांना त्यांच्या करिअरचं सिरियसनेस राहिलेलं नाहीये, राईट? ही झाली सिच्युएशन. सध्या या गोष्टी घडत आहेत. मग याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यासाठी मी नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून माझा मुलगा माझी मुलगी सुधारणार आहे, चांगला अभ्यास करणार आहे, माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकणार आहे, अभ्यासामध्ये लक्ष देणार आहे आणि करिअरमध्ये सिरियस होणार आहे. जर तुम्हाला या गोष्टीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर सुरुवात तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्याच गोष्टींचा विचार करा. ज्या गोष्टी नको आहेत ना त्या गोष्टींचा विचार करू नका. आपल्याला सवय लागली की आपले मुलं ऐकत नाहीत आपण सतत म्हणतो आणि त्याच निगेटिव्ह एनर्जीमुळे तुमचे मुलं तसेच बनत चाललेले आहेत. ते नको आहेत ना निगेटिव्ह व्हायला, तर तुम्ही निगेटिव्ह बोलू नका. सुरुवातीला जसे तुमचा मुलगा व्हायला हवा, जशी तुमची मुलगी व्हायला हवी, तुम्हाला वाटतं ना तशाच गोष्टींचा विचार करा की माझा मुलगा हो सगळं ऐकतो, माझी मुलगी सगळं ऐकते, खूप चांगली आहे, अभ्यास चांगला करतो, लाईफमध्ये त्याला सगळं काही मॅनिफेस्ट करता येतं आणि ते इझिली मॅनिफेस्ट करतो. जे काही नेगेटिव्ह आहे ना त्याला पॉझिटिव्ह मध्ये ट्रान्सफर करा. शब्द बदला. त्याला राग येतो ना, तुम्ही स्वतःच म्हणा की तो खूप शांत आहे, तो अभ्यास करत नाही ना, तुम्ही म्हणा की हो माझा मुलगा खूप अभ्यास करतो. तुमचा मुलगा जर तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणा की माझा मुलगा सगळं ऐकतो. सुरुवातीला ना तुम्ही स्वतःचे पॉझिटिव्ह शब्द स्वतःला सांगा. जर कोणी बोलत असेल ना नेगेटिव्ह, त्यांच्या मुलांबद्दल सांगत असेल नेगेटिव्ह, तर तुम्ही स्वतःही तुमच्या मुलांबद्दल नेगेटिव्ह बोलू नका. तुम्ही पॉझिटिव्ह सांगा की माझा मुलगा खरंच चांगला आहे, तो पॉझिटिव्ह विचार करतो किंवा जसं तुम्हाला हवं आहे अगदी तो तसंच वागतो. जेव्हा तुमच्या विचारांमध्ये ही गोष्टी बदल होतील ना तेव्हाच तुमच्या मुलामध्ये त्या गोष्टींचा बदल होणार आहे. हो, कारण तुम्ही जेव्हा जितक्या कॉन्फिडेंटली जितकं फील करून त्याच्याबद्दल नेगेटिव्ह शब्द बोलणार आहात ना, तो मुलगा ती मुलगी तशीच बनत जाणार आहे. सध्या तुम्हाला तुमचे विचार बदलायचे आहेत, जेणेकरून जसं तुम्ही विचार करणार आहात तशीच एनर्जी क्रिएट करत असता आणि तशीच एनर्जी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचत असते आणि तुमची मुलं ना अगदी तसेच बनत जात असतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुमचे विचार बदलणं खूप गरजेचं आहे. आणि एखादी गोष्टीची सवय जर त्यांना लावायची असेल ना तर त्यांना मेडिटेशन करायची सवय लावा. हो, त्यांना ना थोडं थोडं मॅनिफेस्टेशन काय असतं ह्या गोष्टींची सवय लावा किंवा या गोष्टी शिकवा त्यांना. त्यांना जर एकदा रुची आली ना या गोष्टींमध्ये की मी या गोष्टींचा विचार केला ना तरी मला ही गोष्ट मिळते, तर ते जाणीवपूर्वक विचार करतील. जर त्यांना एखादा विषय हार्ड जात असेल ना तर त्या गोष्टीचा ते विचार करतील की हा सब्जेक्ट मला खूप इझी जातो. ते जेव्हा विचार करतील ना आणि त्यांना ते सत्यात त्याला दिसेल ना तर त्यांना खरंच त्या गोष्टी करायला आवडतील. पण सुरुवातीला तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तुम्ही मेडिटेशन करा, हळूहळू ते सुद्धा करायला लागतील. हळूहळू ते पण गोष्टी मॅनिफेस्ट करायला लागतील, जेणेकरून ते स्वतःहून एक अवेअरनेस ठेवून त्यांना हवा असणाऱ्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स मिळवतील, हव्या असणाऱ्या गोष्टी त्या मॅनिफेस्ट करतील आणि घरामध्येही वातावरण चांगलं राहील. तुमचा बॉन्डही तुमच्या मुलांसोबत खूप चांगला राहणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून एकच समजेल, पहिला तुमचे विचार बदला, मग तुमच्या मुलांचे विचार बदलतील. पहिला तुम्ही मेडिटेशन करा, मग तुमचे मुलं मेडिटेशन करतील. तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा, तुमचे मुलं सुद्धा मॅनिफेस्ट करणार आहेत. तुम्ही जर त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत राहणार ना तर ते निगेटिव्ह होत जाणार आहेत. हे लक्षात ठेवा आणि आजपासून ठरवा की मी माझ्या मुलांबद्दल कधीच निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणार नाही, निगेटिव्ह शब्द वापरणार नाही आणि कोणालाच माझ्या मुलांबद्दल निगेटिव्ह कोणत्याच गोष्टी सांगणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्कीच सांगा की माझा मुलगा सुधारलेला आहे, तो खूप चांगला आहे. आणि थँक्यू सो मच. माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात, इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती येऊन 101% नक्कीच चांगलं फील झालं असेल, चांगल्या गोष्टी तुम्ही शिकला असेल याची अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.